बाईट्स अँड डिलाइट्समध्ये मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत कोथिंबीर वडी। कोथिंबीर वडी रेस्टॉरंट स्टाईल कशी बनवायची, चला तर मग रेसिपीला वेळ वाया न घालवता सुरुवात करूया। इथे मी शेंगदाणे घेतलेले 1 वाटी खरपूस भाजून घ्यायचे तव्यावर। मंद आचेवर शेंगदाणे छान भाजून घ्यायचे जेणेकरून त्याची साल इझिली निघेल। स्टफिंगसाठी साहित्य लागणार आहे जिरं, खसखस, साखर, तीळ, शेंगदाणे आणि आमचूर पावडर, सोबतच खोबरा खीस, किशमिश आणि सोप। हे सगळं साहित्य तुम्हाला तव्यावर मंद आचेवर सेपरेट भाजून घ्यायचं आहे। कमी प्रमाणामध्ये असेल तर तुम्ही एकत्र सुद्धा सगळं साहित्य मंद आचेवर भाजून घेऊ शकता। या प्रकारे सगळं साहित्य आपण छान भाजून घेणार आहोत। खोबरा खीस हा 1-2 मिनिटं परतून घ्यायचा आणि काढून घ्यायचा जेणेकरून तो जळणार नाही किंवा लाल होणार नाही। एका पॅन मध्ये तेल घ्यायचं। तेल हे कमी प्रमाणामध्ये वापरायचं जेणेकरून वडी ही तेलकट होणार नाही। 2 मिरच्या, 3 ते 4 पाकळ्या लसणाच्या छान जाडसर कुटायच्या आणि यामध्ये घालायच्या। त्यानंतर यामध्ये आपण घातलेले हे सोपचा छान फ्लेवर उतरला की इथे आपण एक मिश्रण तयार करणार आहोत। शेंगदाणे आणि तीळ, थोडेसे तीळ हे बाजूला ठेवायचे आणि थोडे तीळ बारीक करून घ्यायचे। या प्रकारे इथे आपण एक जाडसर असा कूट बनवून घेणार आहोत। या प्रकारे जाडसर असा कूट तयार झालेला आहे तो या फोडणीमध्ये घालायचा आणि 1 ते 2 मिनिटं छान परतवून घ्यायचं। त्यानंतर इथे आपण ऍड केले आहे खोबरा खीस, तीळ आणि किशमिश। हे सगळं साहित्य परतवून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण आता ऍड करणार आहोत बेसिक मसाले, जिरा पावडर, धने पावडर, तिखट, मीठ, हळद, गरम मसाला। आवडीप्रमाणे तुम्ही तिखट वापरू शकता, काश्मीरी तिखट किंवा मग अंबारी तिखट। रंग येण्यासाठी तिखट तुम्ही हे वापरू शकता। बघू शकता इथे आपण आता यामध्ये कोथिंबीर ऍड करणार आहोत। आदल्या रात्री कोथिंबीर हे छान स्वच्छ करून धुवून घ्यायची आणि चाळणीवर निथळत ठेवायची किंवा सुती कापडावर निथळत ठेवायची। रात्रभर ती सुकून जाते आणि कोथिंबीर वडी ही छान ड्राय बनते। त्यानंतर इथे आपण 2 ते 3 वाटा सांबार यामध्ये ऍड केलेला आहे आणि त्यामध्ये आपण घातली आहे साखर आणि आमचूर पावडर। बघू शकता हे सगळं साहित्य एकजीव करायचं आणि त्यातलं मॉइश्चर निघेपर्यंत 10 ते 15 मिनिटं परतून घ्यायचं। त्यानंतर इथे पारीसाठी आपण घेणार आहोत मैदा, त्यामध्ये क्रश करून ओवा घातलेला आहे, बेकिंग सोडा घातलेला आहे, कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे। 2 ते 3 चमचे कडकडीत असं मोहन यामध्ये घालून आपण छान मिक्स करणार आहोत। जेव्हा याचा गोळा बनत असेल सगळं मिश्रण एकजीव करायचं आणि त्यानंतर जर याचा गोळा बनत असेल तर हे पीठ मळून घेण्यासाठी परफेक्ट आहे। बघू शकता इथे आपण सगळं मिक्स करून घेत आहोत। त्यानंतर याचा मुठीमध्ये दाबून असा गोळा बघायचा। गोळा जर तयार होत असेल, सुटत नसेल तर तो परफेक्ट भिजवून घ्यायचा। या प्रकारे इथे आपण गोळा भिजवून घेतलेला आहे। मैदा हा कडकच भिजवून घ्यायचा आहे, जास्त सॉफ्ट भिजवला की वडी ही तेलकट होते। त्यामुळे इथे हा गोळा तयार झालेला आहे। लहान गोळा घ्यायचा, या प्रकारे लाटून घ्यायचा, त्यामध्ये स्टफिंग ऍड करायचं। याप्रमाणे 2 हातांनी पकडायचं आणि नंतर स्टफिंग यामध्ये ऍड करायचं। ज्या साईडनी आपल्याला बंद करायची आहे पारी त्या साईडला पाणी लावायचं आणि छान बंद करून घ्यायची। बघू शकता या प्रकारे तुम्ही वडी ही पॅक करून घ्यायची जेणेकरून तेलामध्ये टाकतानाही किंवा तळताना सुटणार नाही किंवा फुटणार नाही। बघू शकता पद्धतशीर तुम्ही अशी वडी पॅक करायची आहे आणि रोल करून घ्यायची जेणेकरून सगळ्या कड्या ह्या व्यवस्थित पॅक होतील। बघू शकता या प्रकारे आपण इथे सगळ्या वड्या तयार करून घेणार आहोत। तुम्ही 1 टाइम 5 वड्या तयार करून तळू शकता। यापेक्षा जास्त तळल्या की वरची पाळी ही सुकून जाते किंवा मग सुती कापड तुम्ही यावर पांघरून घालू शकता आणि एका टाइमला तुम्ही तुमच्या मनाने कितीही वड्या तुम्ही तळून घेऊ शकता। बघू शकता तेल जास्त कडकडीत न तपवता मीडियम तेल तपवायचं आणि त्यामध्येच तुम्हाला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहे। बघू शकता गोल्डन रंग येईपर्यंत वड्या छान तळून घ्यायच्या। बघू शकता इथे वडी ही छान तळली आहे। इथे ह्या वड्या परफेक्ट तळून झालेल्या आहे। या प्रकारे तुम्ही वड्या तळून घ्या आणि एन्जॉय करा। तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता किंवा यासाठी तुम्ही एक हिरवी चटणी पण बनवू शकता। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत भेटूया पुढच्या रेसिपी सोबत।